नीट 2026 रिझल्ट लागलेले आहे. बऱ्याचशा विद्यार्थ्यांचे बऱ्याचशा पालकांचे देखील कॉल आहे. व्हॉट्सअपला भरपूर सारे मेसेजेस आहे. विद्यार्थी व पालक सातत्याने विचारताय का सर रिझल्ट लागलेला आहे तर आमचं महाराष्ट्रामध्ये देखील आता कोणत्या कोर्ससाठी अलॉटमेंट होऊ शकतं. 100% सर आमचं कोणत्या गव्हर्नमेंट MBBS ला नंबर लागू शकतो, कोणत्या गव्हर्नमेंट BAMS ला लागू शकतो. सर आमच्या कॅटेगरीमधून आमचा किती ऑल इंडिया रँक पाहिजे जेणेकरून आम्हाला महाराष्ट्र राज्यामध्ये गव्हर्नमेंटचं काय मिळू शकतो, MBBS मिळू शकतो किंवा BAMS मिळू शकतो. आपल्या कॅटेगरीमधून किती रँक हे सविस्तरपणे सांगणार आहे मी तुम्हाला. आपल्या कॅटेगरीमधून आपला रँक किती असायला हवा जेणेकरून महाराष्ट्र राज्यामध्ये आपल्याला 100% MBBS मिळेल, नाहीतर 100% गव्हर्नमेंटचं BAMS मिळेल. तर यासाठी आपला ऑल इंडिया रँक किती असायला पाहिजे व त्यासोबत जो आपला स्कोर आलाय त्या स्कोरच्या दरम्यान किती मुलं आहे, किती स्कोरवरती जास्तीत जास्त विद्यार्थी आहे, ओके, कुठं कॉम्पिटिशन जास्त आहे हे सगळं सविस्तरपणे सांगणार आहे. त्यानंतर देखील महाराष्ट्रामध्ये तुमचा नंबर कुठे लागू शकतो, किती तुमचा या ठिकाणी रँक असायला पाहिजे, तुम्ही सेफ झोन मध्ये आहात का, ओके, तुम्हाला जर चांगला स्कोर आला असेल तर तुमचं कॉलेज कोणतं तुम्हाला या ठिकाणी बेस्ट कॉलेज भेटू शकतं हे सगळी माहिती मी गौरव चांदा आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगणार आहे. तत्पूर्वी जर नेक्स्ट स्टेप अकॅडमी या युट्यूब चॅनलवर नवीन असाल आणि अजून जर ते चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करून घ्यायचंय. आणि विद्यार्थी मित्रांनो ज्यांना आमच्यासोबत पेडमध्ये या ठिकाणी काउन्सिलिंग करायची असेल तर तुमच्या खाली एक नंबर स्क्रोल होतोय बघा, 9699907700 या व्हॉट्सअप नंबरवरती काय करायचंय तुम्ही मेसेज करायचे किंवा कॉल करायचे जर तुम्हाला पेडमध्ये जॉईन करायचं असेल तर. छत्रपती संभाजीनगरमध्ये आमचं ऑफिस आहे मित्रांनो, ओके. जर तुम्हाला आमच्यासोबत जॉईन करायचं असेल तर तुम्ही छत्रपती संभाजीनगरला डायरेक्टली आमच्या ऑफिसला सुद्धा व्हिजिट करू शकता. सर्वात महत्वाचं आणि महत्वाचा टॉपिक MBBS करायचे, BAMS करायचे. सर्वात जास्त विद्यार्थी कुठे तर 70% चे विद्यार्थी ते कुठे असणार. त्यानंतर 300 ते 450 या स्कोरवरती महाराष्ट्रामध्ये तुम्हाला काय मिळू शकतं, ओके, या स्कोरवरती जास्त स्टुडंट आहे मग यांना काय मिळू शकतं. आणि महाराष्ट्रात जर ऍडमिशन घ्यायचंय तर आपली कॅटेगरी रँक किती असायला पाहिजे हे सगळं सविस्तरपणे सांगणार आहे. यामध्ये गव्हर्नमेंट कॉलेजेस साठी सांगणार आहे, सेमी गव्हर्नमेंट साठी पण व्हिडिओ येणार आहे आपल्या दुसऱ्या युट्यूब चॅनलवरती येणार आहे. जर तुम्हाला त्या व्हिडिओ जर तुम्हाला बघायचं असेल का महाराष्ट्र राज्यामध्ये MBBS म्हणा BAMS ला जर ऍडमिशन घ्यायचंय तर सेमी गव्हर्नमेंट या कॉलेजेससाठी आपला ऑल इंडिया रँक किती असायला पाहिजे, सेफ या ठिकाणी आपला रँक किती असेल तर यासाठी सविस्तर व्हिडिओ देखील आम्ही बनवणार आहे. याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्हॉट्सअप ग्रुपची देतोय, सगळ्यांनी व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करून घ्या. त्या व्हॉट्सअप ग्रुपवरती मी सेमी गव्हर्नमेंटची काय दिली या ठिकाणी लिंक देईल. आता विद्यार्थी मित्रांनो सर्वात महत्वाचं सर या ठिकाणी रिझल्ट आलेला आहे, आम्हाला आमची ऑल इंडिया रँक माहित पडलेली आहे, आम्हाला आमचा स्कोर देखील माहित पडलेला आहे, पण समजत नाही का महाराष्ट्रामध्ये देखील कोणता कॉलेज लागू शकतो. तर यासाठी विद्यार्थी मित्रांनो नेक्स्ट गुगलवरती जायचंय, तुम्हाला या ठिकाणी सर्च करायचंय nextstepacademy.in. जसं तुम्ही सर्च करणार तर या ठिकाणी पहिली वेबसाईट आहे बघा आपला पोर्टल. विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्रामधील सर्वात मोठा प्लॅटफॉर्म म्हणजे नेक्स्ट स्टेप अकॅडमी काउन्सिलिंग साठी, ज्याने देखील हा पोर्टल तुमच्यासाठी बनवलंय बघा. तर तुम्ही याच्यावरती काय करू शकता, तुमचं कॉलेज प्रिडिक्ट करू शकता. कॉलेज कसं प्रिडिक्ट करता येईल, या ठिकाणी तुमचं ऑल इंडिया रँक टाकायचंय, तुमचा स्कोर या ठिकाणी टाकायचंय, कोणत्या कोर्सला देखील तुम्हाला ऍडमिशन घ्यायचंय, ओके. एक मिनिट, ओके. त्यानंतर तुमच्या या ठिकाणी स्कोर टाकायचे, या ठिकाणी तुमची कॅटेगरी या ठिकाणी चूज करायची मित्रांनो, ओके. आणि तुम्हाला देखील कोणत्या कोर्सला ऍडमिशन घ्यायचं, MBBS BDS BAMS BHMS BAMS व फिजिओथेरपी. आणि लगेच प्रिडिक्ट माय कॉलेज वरती या ठिकाणी काय करायचंय, या ठिकाणी क्लिक करायचंय. लगेच तुम्हाला महाराष्ट्रामध्ये कोणतं कॉलेज लागू शकतं हे या पोर्टल वरती कळणार, ओके. आता विद्यार्थी मित्रांनो आपण बघूया सर्वात जास्त कॉम्पिटिशन कुठं, किती स्कोर वरती किती मुलं येत आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी बघा, या ठिकाणी जर तुम्ही बघितलं तर सर्वात जास्त जे कॉम्पिटिशन आहे विद्यार्थी मित्रांनो, ओके, 300 ते 330 या मार्कामध्ये काय सर्वात जास्त कॉम्पिटिशन आहे. सर्वात जास्त जे विद्यार्थी या कॅटेगरीमध्ये येत आहेत, जर आपण या ठिकाणी जर बघायला गेलो तर 325 वरती जो ऑल इंडिया रँक येतोय तो किती येतोय, 5,20,116 येतोय. थोडं कमी जर आपण केलं तर 320 वर 5,18,000. तुम्ही बघू शकता डिफरन्स कितीचा पडतोय, ओके. 311 वरती जर आलो तर 5,54,446 रँक येतोय. 303 वरती जर आपण या ठिकाणी आलो तर 5,84,416 या ठिकाणी आलो ऑल इंडिया रँक येतोय. 301 वरती जर आपण आलो तर 5,90,920 या ठिकाणी ऑल इंडिया रँक येतोय. 298 वर आलो तर 6 लाख आणि 285 वरती आलो तर 6,58,400 642 एवढा काय येतोय ऑल इंडिया रँक येतोय. मागच्या वर्षी जे देखील अलॉटमेंट झालेल्या होत्या त्या 285 पर्यंत झालेल्या होत्या. तुम्हाला यावर्षी होऊ शकतो का
तर बघा लास्ट या स्कोरवरती जो ऑल इंडिया रँक होते ते कमी होते. ओके, पण जर तुम्ही तुमची प्रॉपरपणे काउन्सिलिंग करताय मित्रांनो, तर महाराष्ट्रामध्ये काय होऊ शकते, अलॉटमेंट होऊ शकते. सर कसं आहे बघा, हा जो ऑल इंडिया रँक आलेला आहे बघा, नीटचा एक्झाम ऑल ओव्हर इंडियामधले सगळ्या मुलांनी दिलेला आहे. हा तुमचा जो रँक आहे हा ऑल ओव्हर इंडियामध्ये तुम्ही कुठे परफॉर्म करताय, किती कॅन्डिडेट तुमच्यावरती, किती कॅन्डिडेट तुमच्या खाली आहे, कशातून कळते आपल्याला आपल्या ऑल इंडिया रँक मध्ये. पण आपल्याला ऍडमिशन कुठं घ्यायचंय, महाराष्ट्रामध्ये घ्यायचंय. मग महाराष्ट्रामध्ये आपण कुठे, मग हे कधी कळणार, ज्यावेळेस आपण सीईटी सेलच्या 85% कोट्यासाठी रजिस्ट्रेशन करणार, आपला मेरिट निघून येणार आणि मेरिट आल्यानंतर आपल्याला लगेच कळणार का आपला या ठिकाणी कॅटेगरी रँक किती महाराष्ट्रामध्ये आणि आपला जो स्टेट मेरिट लिस्ट आहे थोडक्यात एसएमएल तो किती, कारण आपल्याला ऍडमिशन कुठे घ्यायचंय महाराष्ट्रामध्ये. तर खरा जो या ठिकाणी आपला असतो तो आपला एसएमएल असतो आणि एसएमएलच्या बेसिसवरून आपल्याला लगेच कळते की या ठिकाणी आपला नंबर कुठे लागू शकतो. मित्रांनो एक गोष्ट लक्षात घ्या, जर तुम्ही या कॅटेगरीमध्ये जर येत असाल तर तुम्हाला बीएमएस मिळण्याचे कमी चान्सेस आहे. पण जर तुम्ही प्रॉपरपणे काउन्सिलिंग करताय तर तुम्हाला काय होऊ शकते, चांगल्यातल्या चांगल्या कॉलेजला देखील बीएमएस या ठिकाणी अलॉटमेंट होऊ शकते. फक्त तुम्हाला काय करावे लागणार आहे, प्रॉपरपणे काउन्सिलिंग करावी लागणार आहे. जवळपास 70% जे मुलं आहे, ओके 70% मुलं या रेंजमध्ये येत आहे मित्रांनो. ओके, कारण आम्हाला एवढे व्हॉट्सअपला मेसेजेस आहे, एवढे कॉल आहे. काल रात्री आपलं एक सेशन झालेलं होतं लाईव्ह, रात्री 11 वाजेपासून तर रात्रीचे 2:30 वाजेपर्यंत आपण देखील लाईव्ह होतो. विद्यार्थ्यांचे सगळ्यांचे प्रश्न देखील आपण घेत होतो. तर त्यामध्ये विद्यार्थ्यांनी त्यांच्या रँक सांगितल्या आहे, त्या रँक देखील तुमच्या समोर मी घेऊन आलोय. या हा जो डेटा आहे विद्यार्थी मित्रांनो 300 ते 330 याच्यात सर्वाधिक जास्त कॉम्पिटिशन असणार आहे. त्यानंतर बघा जर आपण पुढचा विचार केला, ओके, तर या ठिकाणी जर 20-25 मार्क्सवर जर आपण बघितलं तर जवळपास 1,40,000 रँकचा काय येतोय, डिफरन्स येतोय. यामध्ये जर आपण थोडा जर विचार केला, 20-25 मार्क जर कमी झाले तर यामध्ये काय येतोय, 1,40,000चा डिफरन्स येतोय. तुम्ही बघू शकता हे जे रँक गेले बघा 300 वरती, किती जास्त या ठिकाणी ऑल इंडिया रँक आलेलं आहे, एवढ्या स्कोर होती, सर्वाधिक जास्त कॉम्पिटिशन इथं. ओके, त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो सेकंड हाय कॉम्पिटिशन कुठे आहे, मग कोणत्या झोन मध्ये, तर ज्यांचा स्कोर 430 ते 530 या दरम्यान आहे इथं पण काय कॉम्पिटिशन आहे, पण एवढं नाहीये. ओके, यांना 100% अलॉटमेंट होणार आहे. यांनी जरी चांगली काउन्सिलिंग केली तर यांना काय होईल, चांगलं कॉलेज अलॉटमेंट होईल. पण विद्यार्थी मित्रांनो लक्ष द्या, तुमचा स्कोर जर या रेंज मध्ये येत असेल तर तुम्हाला खूप चांगली काउन्सिलिंग करावी लागणार आहे, अन्यथा तुम्हाला ह्या अकॅडमिक इयर 2026-27 मध्ये ऍडमिशन मिळणार नाही. सर आम्हाला जर तुमच्यासोबत जॉईन करायचं असेल तर आपल्या खूप लिमिटेड सीट असतात, लवकर आपल्या सीट भरत असतात. ज्यांना जॉईन करायचं असेल तुमच्या समोर एक या ठिकाणी काय होतोय, नंबर स्क्रोल होतोय 9699907700. सगळ्यांनी त्या नंबरवरती संपर्क करायचा. ओके, ज्यांना आमच्यासोबत जॉईन करायचं असेल 9699907700 या व्हॉट्सअप नंबरवरती काय करायचंय, मेसेज करायचंय. ओके, पुढचं घेऊया. ओके, बघा आता 527 वर किती ऑल इंडिया रँक येते, तर 527 वर ते 28,624 रँक येते. ज्यांचा एवढा रँक असेल यांना गव्हर्नमेंट तर 100% मिळणार आहे. 513 वरती बघा तुम्ही आता थोडाच डिफरन्स आहे. ओके, तर या ठिकाणी बघा 74,000 रँक झालाय. ओके, 508 वर जर ते आलो तर 80,000, इकडे 497 94,000, इकडे 452 1,63,000, 430 वरती गेलो तर 2,07,723. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य एवढा, इथे जर 5 ते 10 मार्क्स जर बघितलं तर 10 ते 20,000 रँकचा काय डिफरन्स येतोय. ओके, या रेंज मध्ये ज्यांचा स्कोर इथे 450 ते 550 दरम्यान आहे, तर यामध्ये काय ते 10 ते 5 मार्कावरती, ओके 5 ते 10 मार्कावरती कितीचा डिफरन्स येतोय, 10 ते 20,000चा डिफरन्स येतोय. पण जर आपण इकडे जर बघायला गेलो विद्यार्थी मित्रांनो, ज्यांचा स्कोर 300 ते 350 या दरम्यान ज्यांचा स्कोर येतोय, जवळपास यामध्ये जर 20-25 मार्काचा जर डिफरन्स पडतोय तर यामध्ये डायरेक्ट 1,40,000 रँकचा आपल्याला डिफरन्स जाणून येतोय. ओके, आता सर्वात महत्वाचा मुद्दा असणार आहे, जर महाराष्ट्रामध्ये एमबीबीएस करायचे, ओके महाराष्ट्रामध्ये एमबीबीएस करायचे गव्हर्नमेंट कॉलेजला, तर आपलं सेफ स्कोर किती असायला पाहिजे. ओके, आणि जर 590 वरती जर विचार केला, ज्यांचा स्कोर 580 प्लस आहे ते सेफ या ठिकाणी बघा 590 वरती 13,500 काय आलेला आहे, ऑल इंडिया रँक आलेला आहे. पण आता जर महाराष्ट्रामध्ये गव्हर्नमेंट एमबीबीएस करायचं असेल आणि तुमची रँक जर कॅटेगरी ओपन असेल आणि तुमचा ऑल इंडिया रँक जर 48,000चा असेल तर महाराष्ट्रामध्ये काय होऊ शकतो, तुम्हाला गव्हर्नमेंटचं एमबीबीएस कॉलेज या ठिकाणी मिळू शकतं. ओके, त्यानंतर जर तुमची एससी कॅटेगरी असेल 1,60,000 जर तुमची ऑल इंडिया रँक असेल तर तुम्हाला महाराष्ट्रामध्ये एमबीबीएसचं गव्हर्नमेंटचं कॉलेज देखील अलॉटमेंट होऊ शकतो. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, जर तुमची एसटी कॅटेगरी असेल आणि तुमचा ऑल इंडिया रँक 3,40,000 दरम्यान येत असेल तर महाराष्ट्रामध्ये तुम्हाला एमबीबीएस साठी अलॉटमेंट होऊ शकते. हे सेफ झोन आहे बघा. जर तुमची कॅटेगरी व्हीजी असेल आणि तुमचा ऑल इंडिया रँक 90,000 असेल, किंवा तुमची कॅटेगरी एनटीबी असेल, तुमचा ऑल इंडिया रँक 1,00,000 असेल, किंवा तुमची कॅटेगरी एनटीसी असेल, तुमचा ऑल इंडिया रँक 60,000 ते 70,000 या दरम्यान असेल, किंवा तुमची कॅटेगरी एनटीडी असेल,
50,000 ते 55,000 या दरम्यान ऑल इंडिया रँक असेल तर तुम्ही गव्हर्नमेंटचं एमबीबीएस या ठिकाणी मिळवू शकता. फक्त प्रॉपरपणे काय करावे लागणार आहे, काउन्सिलिंग करावी लागणार आहे. ओबीसी जर तुमची कॅटेगरी असेल तर 50,000 पर्यंत जर ऑल इंडिया रँक येत असेल तर महाराष्ट्रामध्ये काय होऊ शकतो, तुम्हाला या ठिकाणी अलॉटमेंट होऊ शकतं. ओके, ईडब्ल्यूएस जर तुमची कॅटेगरी असेल 70,000 पर्यंत यावर्षी अलॉटमेंट होऊ शकते. याच्यावरती स्टार मारूया, कारण एससीबीसी मध्ये बरेचसे ईडब्ल्यूएस चे कॅन्डिडेट देखील एससीबीसी मधून आता रजिस्ट्रेशन करणारे, म्हणून याचा जो कट ऑफ आहे तो देखील काय होऊ शकतो, कमी होऊ शकतो. पण एससीबीसीचा जो या ठिकाणी जर जे विद्यार्थ्यांचा 60,000 पर्यंत ऑल इंडिया रँक असेल ते काय करू शकता, गव्हर्नमेंट एमबीबीएसचा देखील विचार करू शकता. ओके, त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो बीएमएस गव्हर्नमेंट कोणाला मिळणार, किती आमचा रँक असायला पाहिजे, बहुतेक विद्यार्थ्यांचा काय प्रश्न आहे. तर थोडक्यात सांगतोय, जर तुम्हाला महाराष्ट्रामध्ये जर या ठिकाणी गव्हर्नमेंट बीएमएस करायचं आणि तुमचं ओपन या ठिकाणी कॅटेगरी असेल तर 1,60,000 प्लस जर तुमचा ऑल इंडिया रँक असेल तर या ठिकाणी काय येऊ शकतो, तुम्हाला गव्हर्नमेंट बीएमएस मिळू शकतो. जर तुमची कॅटेगरी विजय, एनटीबी, एनटीसी आणि एनटीडी असेल, विजय कॅटेगरी असेल 1,80,000 ऑल इंडिया रँक असेल तर गव्हर्नमेंट बीएमएस, एनटीबी कॅटेगरी असेल 2,90,000 जर ऑल इंडिया रँक असेल तर गव्हर्नमेंट बीएमएस, एनटीसी कॅटेगरी असेल 1,60,000 ऑल इंडिया रँक असेल तर गव्हर्नमेंट बीएमएस, 1,55,000 जर तुमचा ऑल इंडिया रँक असेल तर गव्हर्नमेंटचा काय मिळू शकतो, तुम्हाला या ठिकाणी बीएमएस मिळू शकतो. ओके, त्यानंतर जर तुमची कॅटेगरी एस असेल तर 2,50,000 या दरम्यान जर ऑल इंडिया रँक येत असेल तर गव्हर्नमेंटचं बीएमएस मिळू शकतो. एसटी कॅटेगरी असेल तर 4,50,000 दरम्यान काय येऊ शकतो, तुमचा एवढा जर रँक असेल तर गव्हर्नमेंटचं बीएमएस देखील तुम्हाला मिळू शकतो. आणि ईडब्ल्यू जर कॅटेगरी असेल 1,80,000 तुमच्या ऑल इंडिया रँक असेल तर तुम्हाला इकडे पण काय मिळू शकतो मित्रांनो, 1,80,000 वरती गव्हर्नमेंटचा बीएमएस मिळू शकतो. जर ओबीसी कॅटेगरी असेल 1,50,000 जर तुमचा ऑल इंडिया रँक असेल तर तुम्हाला यामध्ये पण काय मिळू शकतो, गव्हर्नमेंटचं बीएमएस मिळू शकतो. सर हे तर गव्हर्नमेंटचं सांगितलं, आता प्रायव्हेटचं सांगा. तर प्रायव्हेटचं देखील मी तुम्हाला दुसऱ्या चॅनलवरती सांगणार आहे, नेक्स्ट स्टेप महाराष्ट्राच्या. ओके, तर यासाठी काय करायचंय मग सर आम्हाला कसं कळणार, तर व्हॉट्सअप ग्रुपची लिंक देतोय डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये, व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करून घ्या. जसं व्हिडिओ पब्लिश होईल तुम्हाला काय करण्यात येईल, व्हॉट्सअपवरती शेअर करण्यात येईल. भेटूया अशाच एक मोर इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये. आणि हा विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जर जाणून घ्यायचं का महाराष्ट्रामध्ये तुमचा नंबर कुठे लागू शकतो, तुमचा स्कोर, तुमची कॅटेगरी, तुमचा ऑल इंडिया रँक, लगेच कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. आमची एक्सपर्ट टीम लगेच तुम्हाला या ठिकाणी उत्तर देईल का महाराष्ट्रामध्ये देखील तुमचा नंबर कुठे लागू शकतो. ऑफिस सुरू आहे, जे विद्यार्थी छत्रपती संभाजीनगरचे असतील किंवा इतर दुसरे कोणत्या शहरातील असतील तर ऑफिसला येऊ शकता. ओके, ऑफिस आपलं देखील सुरू आहे. व त्यासोबत विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जर ऑनलाईन मध्ये जॉईन करायचं असेल तर तुम्ही जॉईन करू शकता. फॉर्म भरल्यापासून तर कॉलेजमध्ये प्रवेश मिळण्यापर्यंत संपूर्ण जी प्रोसिजर आहे आम्ही स्वतःच्या हाताने करून देतो. भेटूया अशाच एक मोर इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.